संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस. दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलनाचा भडका. संसद भवन परिसरात पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या मारा. आणि त्याच वेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे अमित शहांची भेट घेतल्यानंतर संसद भवनाच्या आवारात चक्क हसतमुखाने दिसले. दुसरीकडे अभिजित दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र रात्री 10:30च्या सुमारास अभिजित दिपके थेट जंतर मंतरवर दाखल झाले. त्यामुळे दिल्लीतील या संपूर्ण घडामोडींच्या मागे नेमकं काय सुरू आहे आणि या आंदोलनाचे पडसाद थेट संसदेत कसे उमटलेत, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला घेरलं. सुरुवातीला लोकसभेचं कामकाज तब्बल 6 वेळा तर राज्यसभेचं कामकाज 5 वेळा तहकूब करण्यात आलं. त्यानंतर अखेर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं असं सांगितलं. दरम्यान दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला आता आक्रमक वळण मिळालंय. कॉक्रोच जनता पार्टीकडून थेट संसद भवनावर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे संसद भवन परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र आंदोलकांनी हे बॅरिकेड्स पास करत संसद भवन परिसरात प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात आला. तसंच लाठी चार्ज सुद्धा करण्यात आला. त्यामुळे आंदोलक आणखीनच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना टोला लगावलाय. राऊत यांनी ट्विट करत सरन्यायाधीशांचे आभार मानलेत. या सर्व आंदोलनाचं श्रेय एकाच माणसाला जातं. सूर्यकांतजी धन्यवाद, चळवळीमध्ये तुम्ही जीव फुंकला, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. तर दुसरीकडे अभिजित दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आला होता. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी हा दावा केला होता. मात्र त्यानंतर रात्री 10:30च्या सुमारास अभिजित दिपके जंतर मंतरवर दाखल झाले. त्यामुळे त्यांना नेमकं कधी आणि कुठे ताब्यात घेण्यात आलं होतं या बाबतीत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवर पोहोचल्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. तसंच विरोधी पक्षांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आलंय. दरम्यान या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांची भेट झाली. या भेटीनंतर धर्मेंद्र प्रधान संसद भवनाच्या आवारात हसतमुखाने दिसले. सोनम वांगचुक यांनी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातून एक हस्तलिखित संदेश आता सोशल मीडियावरती शेअर केलाय. सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावरती ही पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की सरकारची ही क्रूरता पाहिल्यानंतर मी माझं उपोषण सुरूच ठेवणार आहे. जोपर्यंत CJPच्या तरुण नेत्यांना संसद भवनात खासदारांना भेटण्याची परवानगी मिळत नाही किंवा मला इथे खासदारांना भेटण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत माझा हा लढा असाच सुरू राहील. माझं उपोषण असं सुरू राहील. मला आशा आहे की सरकार शिक्षण मंत्र्यांना जबाबदार धरतील. चिथावणी देऊनही ज्या प्रकारे शांतता राखली त्यामुळे खूप प्रभावित आणि भावुक झालो आहे. मी सरकार आणि पोलिसांना आवाहन करतो की विद्यार्थ्यांना संसदेत आपले प्रश्न मांडण्याची परवानगी देऊन हा प्रश्न सोडवावा. मला खात्री आहे की तरुण आंदोलक आज तोच संयम आणि सहनशीलता दाखवतील, असं वांगचुक म्हणाले. त्यामुळे एकीकडे संसदेत विरोधकांचा गोंधळ, दुसरीकडे संसद भवनाबाहेर आंदोलन आणि त्याच वेळी सत्ताधारी नेत्यांच्या भेटीगाठी यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय. आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असेल आणि आंदोलनाचे पडसाद पुढे सुद्धा संसदेच्या कामकाजावर कसे उमटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.